नमस्कार. महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, मंगलप्रभात लोढा, नरेंद्र मोदी यांना मतदान करून स्वतःची फसवणूक करून घेतलेली आहे. कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी, प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणन रोजगार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तसेच धनगर बांधवांना 2014 साली ST आरक्षण, मराठा बांधवांना फसवलं, OBCना फसवलं, आदिवासींना फसवलं. हे फसवाफसवीचे धंदे करणाऱ्या हरामखोरांना येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या वेळेस त्यांची लायकी दाखवून द्या. कारण मी स्वतः वर्गशिक्षक म्हणून कॅटलापुरती 334 दिवस अखंड काम करून घरचा रस्ता दाखवला. या हरामखोरांनी 16 दिवस अन्नत्याग, उपोषण, सूत्रफळा या गावात केलं. आज 14वा दिवस धरणे आंदोलन करत आहे. काळी दीपावली केली. बलिदान देऊन जर हे देत नसेल तर यांचा आम्ही निषेध करतो. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद यांना इंग्रजांसारखं 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना जसं सडोकी पडो केलं तसं यांना सडोकी पडो करणार, हे जाहीर आव्हान करतो. येणारी निवडणूक यांच्यासाठी काळी जाईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि 100% 2.5 कोटी धनगर बांधव, 1,75,000 प्रशिक्षणार्थी बांधव रस्त्यावरती उतरतील, शेतकरी बांधव रस्त्यावरती उतरतील एवढीच अपेक्षा करतो. आणि आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 16, 19, 21, 23, 39, 41, 43, 46, 51 EJ आणि 1948 या कायद्यानुसार आपण न्यायालयात आधार घेऊ. 100% विश्वासाने जिंकू असा विश्वास ठेवतो. आणि आपला हा लढा अखंड चालू राहील. जोपर्यंत या हरामखोरांना आपण त्यांच्या अवकात दाखवत नाही तोपर्यंत आपला अखंड लढा चालू राहील एवढं जाहीर करतो. आज 14वा दिवस पूर्ण झाला. उद्या 15वा दिवस चालू राहील. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अभिलाल दादा देवरे शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम, जय मल्हार.